नमस्कार भाऊ. नमस्कार. आपला परिचय द्या बरं. दत्तात्रय सुभाषराव लोगळे, पत्ता. डेरा दावरडी पोस्ट, पैठण तालुका, जिल्हा औरंगाबाद. बरं बरं. आपल्या हातामध्ये हे सीताफळ आहे, कोणती जात आहे याची? सुपर गोल्डन. सुपर गोल्डन सीताफळाची जात आहे. हं. बरं, हा साधारण किती क्षेत्रामध्ये आपला प्लॉट आहे? हे 2 एकर आहे. 2 एकर आहे ना? हं. बरं बरं. या 2 एकराला साधारण कोणत्या महिन्यामध्ये बहार पकडला आपण? त्याला जूनमध्ये, जून. जूनच्या शेवट समजा. बरं बरं. आणि जूनमध्ये या बहारामध्ये, या पूर्ण बहारामध्ये तुम्ही धन्वंतरी कंपनीचे औषधं वापरले. हो. कुठले कुठले औषधं वापरले बरं तुम्ही? ते RPS, RPS 76, RPS 76, बॅक्टोरिज किट. बॅक्टोरिज किट. खत टाकलं काय? खत हा टाकलं खत. कोणतं खत टाकलं बरं? DAP. DAP प्रॉम नावाची आपली जी सेंद्रिय DAP आहे ती खत पण सरांनी वापरलंय. आणि त्याचे तुम्हाला या पूर्ण प्लॉटमध्ये काय काय फायदे वाटले बरं? फायदे म्हणजे जे समजा आता हिरवगार तर सगळंच असतं, पण बरोबर. सीताफळाचं पान रुंद पान होणं, पान सरांना. पुन्हा सेटिंग व्यवस्थित होणं. बरं बरं. म्हणजे आपण बघू पुन्हा- शकतो की ही पानाची साईज आहे. साईज तर वाढ जवळ घ्या जरा. ही पानाची साईज आहे आणि पानाच्या साईज मध्ये खूप जबरदस्त फरक पडला, डेव्हलपमेंट बरोबर. हा. त्याच्यानंतर फळांची साईज 200च्या प्लस झालं समजा. 200-250 ग्रामच्या plus हे फळ. 1000-1200 पर्यंत गेलं समजा ते. बरोबर. आणि या झाडांची जी ग्रोथ आहे, पहिले समजा आपलं मागच्या वर्षीच्या बहारामध्ये तुम्ही प्रॉडक्ट वापरलं नव्हतं. नाही. या वर्षी पूर्ण बहारामध्ये तुम्ही आपलं RPS 76 ग्रॅन्युअल, त्याच्यानंतर प्रॉम खत हे सगळं वापरलं. त्याच्यातून तुम्हाला झाडाची ग्रोथ मिळाली. एकदा झाडं दाखवा बरं. बघा बरं, झाडाची हाईट जवळपास आता माझी 5.5 फूट 6 फूट हाईट आहे. तर झाडाची 7 ते 8 फूट हाईट आहे. आणि झाडाचा बुंदा सुद्धा जाड झालेला आहे, घेर सुद्धा जाड झाला आहे. किती वर्षाचे झाड आहे ते? साधारण 4 वर्षाची. 4 वर्षाचा बाग आहे. आता सलग 2 बहार तुम्ही याच्या अगोदर घेतलेले आहेत, बरोबर. हो, घेतली. त्या बहारामध्ये आणि या बहारामध्ये फरक काय दिसला तुम्हाला? फरक म्हणजे उत्पन्न डबल झालं. वाढलं, वाढलं डबल उत्पन्न. झालं उत्पन्न. आणि खर्च कमी खर्च जास्त उत्पन्न. कमी खर्च झाला. बाकीकडे खर्च जास्त लागायचे, उत्पन्न बी जमतेम राजे. बरं बरं बरं. या वर्षी जे त्यांच्या फळांची क्वालिटी आहे, साईज पण चांगली बनली. आणि याची गोडी बद्दल काय सांगणार तुम्ही? गोडी म्हणजे आपल्याकडे जे पहिलं होतं ना, हा. त्यावेळेस गोड होतं पण कमी होतं. कमी होतं. आता यावेळेस ना जास्तीत जास्त प्रमाणात गोड आहे. हात पण 100% शुगर उतरली त्यात, अशी बोट चिपकते समजा. बरोबर. व्यापारी पण येऊन गेले, व्यापाऱ्यांनी माल घेतला. भाव कमी असल्यामुळे साधारण काय भाव गेला बरं आता? ते गेले 25 रुपये, 25 रुपयानं जागेवरून हा, गेले. जागेऊन गेले. 25 मार्केटला रुपये. नेलं तर 30-32 रुपये आपल्याला तो रेट पडतो समजा. पडतो समजा. जागेवरून तुमचं 25 रुपये गेलं. जागे. या वर्षी पहिली वेळ होती आपली. पहिली वेळ. आणि सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय मी की मे जून मध्ये आम्ही जेव्हा पहिली आता व्हिजिट केली, तर त्या व्हिजिट मध्ये आमच्याकडे कुठलंही पाणी नव्हतं. म्हणजे ठिबक पण आथरलेलं नव्हतं, पाणी पण नव्हतं. आणि त्यावेळेस बहार धरण्याचा तो काळ होता, त्याला नॅचरली कडी निघून कडी जळाली होती पूर्ण. त्याच्यानंतर सुद्धा आज आपला किती टन माल निघला या पूर्ण 2 एकरामध्ये? 7 टनापर्यंत निघला. 7 टनापर्यंत माल निघला. काही 1-2 टन, 2 ते 3 टन खराब झाला व काही खराब. कारणास्तव पडला समजा, किंवा अति पिकला भाव नसल्यामुळे माणूस थोडं दुर्लक्ष करतो, हा. बरोबर. परंतु ह्या चुका पुढल्या वर्षी नाही होऊ दिल्या तर विक्रमी आपण त्याच्यामध्ये जाणार. 100% सध्या या वर्षीचे जे महत्वाचे पॉइंट आहेत की बुवा जे औषधं वापरलं त्याच्यातून मालाची क्वालिटी, मालाची गोडी चांगली आहे, झाडाची ग्रोथ चांगली झाली. कारण मित्रांनो, लोक काय करतात, शेतकरी फक्त पिकाला पाहतात, पैसे झाले पाहिजे, पण झाडाचे हाल झाले पाहिजे नाही, तसं आणि नाही. पैसे झाले पाहिजे. इथं उलट आहे, झाड जबरदस्त बनलं पुढल्या पिकासाठी. आणि यावर्षी उत्पन्न पण चांगलं झालं. कारण आम्ही 1 ते 1.5 महिना लेट होतो आपण सगळ्या गोष्टीमध्ये, बरोबर. उशिरा बेल आणि झाली. बऱ्याचशा अंशी बहार निघलेला जळत होता, पण बरोबर. आपण औषधानं तो कंट्रोल करून सेटिंग 6 केली टन त्याची. 7 टन माल आता हा, निघला. व्यवस्थित 2-3 setting टन केली. आपला लॉस मध्ये गेला समजा. आणि भाव पण आपल्या मनासारखा चांगला भेटला. चांगलं आपल्याकडे टनेज जास्त असतं तर नक्कीच असतं, कारण हे 700 झाडांचा प्लॉट आहे हा. भेटलं. आज बी तुम्ही पाहू शकता, फक्त याच्यात 5 ते 10% पानं पिवळे पडलेले आहेत, पण पानांची ग्रेनरी, क्वालिटी आणि ग्रोथ एकदम जबरदस्त आहे. जे सर्व औषध वापरून तुम्ही समाधानी आहात. हा, समाधान आणि आहे. पुढल्या बहारामध्ये मग काय करणार तुम्ही? वापरणार का नाही? 100% तुम्हाला फोन करून विचारणार, सर आता कोणचं औषध हा. घ्यायचं. म्हणजे आपण पूर्ण आपल्या शेड्यूलनं पुढे जाऊ. गरजेनुसार आपल्याला जे औषधं धन्वंतरी कंपनीचे वापरायचे आहेत ते नक्कीच वापरू. तर एकदा मी पूर्ण प्लॉट दाखवतो. आता हे बघा, फळांची साईज गोल्डन सीताफळ, सुपर गोल्डन सीताफळ आहे का नाही? एकदम जबरदस्त. त्याच्यामध्ये गोडी आम्ही खाऊन पण बघितलं. तर बघा, या पद्धतीनं झाडाची ग्रोथ झालेली आहे. बघा, आज झाडाचा जो आपण बुंदा बघू शकतो की ही बुंद्याची साईज आहे आणि ही झाडाची ग्रोथ झालेली आहे. आणि हे माल अजून सुद्धा माल हार्वेस्ट होत आहे.
हे मालाची क्वालिटी. ज्याही शेतकरी बांधवांना सीताफळ या पिकामध्ये काही मार्गदर्शन किंवा औषधीची गरज असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. 82 75 30 32 80. हे बघा.